नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य। उच्च मंत्रिगण समितीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये प्रति टन पैसे घेण्याचं ठरलेलं आहे। अशा बैठकीमध्ये चुकीचा संदेश सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गेला। पूरग्रस्तांना प्रत्येक शेतकरी पाहिजे ती लागल ती मदत करतोय, परंतु सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे घेणं म्हणजे शेतकऱ्यांकडूनच शेतकऱ्यांना पैसे देणं असं झाल्यासारखं संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। आम्ही घटक पक्ष म्हणून मी या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांना याबाबत आम्ही आवर्जून सांगितलं की हा निर्णय माघारी घ्यायला लावा, आणि त्याच अनुषंगाने कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या कानावर या सर्व गोष्टी गेल्या की ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे। आणि त्या अनुषंगाने काल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल जाहीर एका भाषणातून कार्यक्रमातून सांगितलं की आम्ही कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे पूरग्रस्तांसाठी घेणार नाही, तर कारखान्याच्या नफ्यातून आम्ही ते पैसे घेण्याचं ठरवलेलं आहे। परंतु कारखानदारांनी त्याचा चुकीचा अर्थ करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली। मी मुख्यमंत्री महोदयांचं आभार आणि अभिनंदन करतो की आम्ही ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये वारंवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सूचना नेहमी मांडत असतो, आणि पहिला प्रश्न आमचा असतो की ऊसाचे वजन काटे ऑनलाईन करावेत। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून काल महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने ऊसाच्या वजनाचे काटे हाणतात ही प्रामुख्याने गोष्ट बोलून दाखवली। म्हणजे शेवटी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत सुद्धा आमच्या बैठकीतील काही निर्णय तिथपर्यंत शासनाकडे पोहोचले आहेत, आणि त्या अनुषंगाने राज्य शासन सुद्धा या ऊस वजन काट्याच्या बाबत कठोर पावले उचलणार आहेत याच्यावर शिक्कामोर्तब काल मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सांगितले। यावर चालू गळीत हंगामाला ऊसाचे सर्व कारखान्याचे वजन काटे हे ऑनलाईन पद्धतीने झाले पाहिजेत, म्हणजे कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजनामध्ये तफावत येणार नाही, आणि ज्या काट्यावरून ऊसाचे वजन करून ऊस गाळपाला आलेला असतो त्याच ऊसाच्या काट्यावरून साखर कारखान्यात तयार झालेली साखर सुद्धा बाहेर गेली पाहिजे, पण तसं होताना प्रत्यक्षात दिसत नाही। म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं एकच मागणी असेल की ऊसाचे वजनाचे काटे ऑनलाईन करावेत, म्हणजे ऊसाच्या वजनामध्ये कोणतीही तफावत येणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्याही पूरग्रस्त शेतकऱ्यांना किंवा बांधवांना आपणा सर्वांकडून जास्तीत जास्त मदत देण्याच्या बाबत राज्य सरकार विचाराधीन आहे, तर राज्य शासनाने जास्तीत जास्त मदत या सर्व पूरग्रस्तांना द्यावी एवढंच मी त्यांच्याकडून सुद्धा आशावाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।